नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत कोणत्या दिशेला झाडू ठेवल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते व कोणत्या दिशेला झाडू ठेवल्यामुळे माता लक्ष्मीची अवकृपा होते आणि आपल्या घरात गरिबी आणि दरिद्रता येऊ लागते, कोणत्या दिशेला झाडू ठेवल्यामुळे घरात गरिबी येऊ लागते, याविषयीची माहिती पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर मंडळी, हिंदू धर्मात झाडूला देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. वास्तुशास्त्रातही झाडूशी संबंधित अनेक नियमाबद्दल सांगितले गेले आहे. या नियमाकडे दुर्लक्ष केल्याने घरात अनेकदा आर्थिक अडचणी सहन कराव्या लागू शकतात. घरात अनेकदा आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. लोक अनेकदा निष्काळजीपणामुळे किंवा घाई गडबडीमुळे घरात कुठेही झाडू ठेवून देतात, परंतु वास्तुशास्त्रात झाडू ठेवण्याचे विशिष्ट नियम सांगितले गेले आहेत. या नियमांचे पालन केल्याने सुख समृद्धी आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपणास मिळू लागतो आणि चुकीच्या जागी झाडू ठेवल्यामुळे घरात दरिद्रता येऊ लागते. वास्तुशास्त्रानुसार घरात झाडू योग्य दिशेने ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चुकीच्या पद्धतीने ठेवल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. चला तर मग झाडूशी संबंधित वास्तू नियमाबद्दल जाणून घेऊया. हिंदू धर्मात झाडूला देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. वास्तुशास्त्रातही त्याच्याशी संबंधित अनेक नियम सांगितले आहेत. या नियमाकडे दुर्लक्ष केल्यास घरात गरिबी आणि दुर्दैव येऊ शकतं. या व्यतिरिक्त व्यक्तीला आर्थिक नुकसान सहन करावे लागते. तर मंडळी, काही लोकांना वास्तुशास्त्राच्या नियमांची माहिती असते, तर काही लोकांना वास्तुशास्त्राच्या नियमांची माहिती नसते. म्हणून झाडू कोणत्याही ठिकाणी ठेवून देतात, पण हे वास्तुशास्त्राच्या नियमानुसार अत्यंत चुकीचे आणि अशुभ मानले जाते. कारण चुकीच्या जागी झाडू ठेवल्यास माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत नाहीत, तर माता लक्ष्मी घरात असलेल्या निघून जातात. म्हणजेच घरात पैसा टिकत नाही, पैसा बरकत येत नाही. वास्तुशास्त्रानुसार झाडूला कधीही पाय लावू नये, ते देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. म्हणून झाडूचा अनादर करणे म्हणजे देवी लक्ष्मीचा अनादर करणे असा होतो. तुमचा पाय चुकून झाडूला लागलेला असेल तर माता लक्ष्मीची माफी मागावी आणि झाडूच्या पाया पडावे. बरेच लोक घरात किंवा ऑफिसमध्ये झाडू उघड्यावर ठेवत असतात, परंतु यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार झाडू उघड्यावर ठेवल्याने घरात आर्थिक अडचणी येऊ लागतात. म्हणून झाडू नेहमी अशा ठिकाणी ठेवा जिथे बाहेरील व्यक्तींची नजर पडणार नाही. तर मंडळी, नवीन झाडू खरेदी करण्यासाठी काही दिवस शुभ मानले जातात. त्याच दिवशी झाडू खरेदी करावे. वास्तुशास्त्रानुसार शनिवारी झाडू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. झाडू सोमवारी किंवा शुक्ल पक्षामध्ये कधीही खरेदी करू नका. त्याचबरोबर झाडू शनिवार सोडून इतर कोणत्याही दिवशी खरेदी करू नका. तर मंडळी, जुना झालेला झाडू कोणत्या दिवशी घराच्या बाहेर टाकावे याविषयीची माहिती पाहूया. तर मंडळी, घरात जास्त जुना झाडू चुकूनही ठेवू नका, यामुळे माता लक्ष्मी नाराज होते. झाडू खराब झाला की लगेच त्याला घराबाहेर करावे. झाडूला लाल कपड्यात किंवा इतर कोणत्याही कपड्यात तुम्ही गुंडाळून झाडू घराबाहेर केलं पाहिजे. तर मंडळी, झाडू अमावस्या किंवा शनिवारीच घराच्या बाहेर आपण टाकू शकता. झाडू कधीही कचऱ्यात किंवा गटरीमध्ये टाकू नका. झाडू नेहमी कोणत्या तरी झाडाच्या बुडाशी ठेवावे. वास्तुशास्त्रानुसार झाडू कधीही ईशान्य दिशेला ठेवू नका. ही दिशा देवतांची दिशा मानली जाते. इथे झाडू ठेवल्याने आर्थिक नुकसान आणि वास्तुदोष निर्माण होतात. त्याशिवाय झाडू स्वयंपाकघरात किंवा बेडरूममध्ये चुकूनही ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही तुटलेला झाडू ठेवू नका. असे केल्याने घरात नुकसान होऊ लागते. झाडू नेहमी जमिनीला लागून ठेवावा, तो उभा ठेवू नये. घरात झाडू उभा ठेवल्यामुळे घरात माता लक्ष्मी थांबत नाहीत, घरात लक्ष्मी टिकत नाही. म्हणून वास्तुशास्त्राच्या नियमानुसार झाडू नेहमी आडवाच आणि आडोशाला ठेवला पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार जिथे तुम्ही तुमचे पैसे ठेवता, दागिने ठेवता, तिथे कधीही झाडू ठेवू नका. याशिवाय झाडू बाथरूम किंवा शौचालयाच्या जवळ
चुकूनही ठेवू नका, कारण झाडू हे माता लक्ष्मीचे स्वरूप आहे आणि अशा अशुभ ठिकाणी झाडूला ठेवल्यामुळे घरातील बरकत थांबते, घरात गरिबी आणि दुर्दैव येऊ लागतं. तर मंडळी, आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये आपण झाडू ठेवतो. झाडू ठेवलेला घराबाहेरील लोकांनी कधीही पाहू नये. तर मंडळी, आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये किंवा दुकानामध्ये आपण झाडू ठेवतो. झाडू ठेवलेला घराबाहेरील लोकांनी पाहू नये असे वास्तुशास्त्र सांगते. कारण आपण आपले पैसे जसे लपवून किंवा लोकांच्या नजरेला पडणार नाहीत असेच ठेवतो. कारण पैसे म्हणजे लक्ष्मी आहे. तर झाडूसुद्धा लक्ष्मीचेच प्रतीक आहे. म्हणून ते कोणाच्याही नजरेला पडणार नाही याची पुरेपूर काळजी प्रत्येक व्यक्तींनी घेतली पाहिजे. जर बाहेरच्या व्यक्तींना तुमच्या घरातील झाडू दिसत असेल तर घरातील बरकत थांबत असते, घरात पैसे टिकत नाहीत. म्हणून अशी चूक कृपया करू नका. तर मंडळी, आपण आता झाडू कोणत्या दिशेला ठेवावे याविषयीची माहिती पाहूया. वास्तुशास्त्रानुसार झाडू ठेवण्यासाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा सर्वात शुभ मानली जाते. झाडू ठेवण्यासाठी नैऋत्य दिशासुद्धा शुभ मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार या दिशेला झाडू ठेवल्याने घरात सुखशांती, संपत्ती आणि समृद्धी येते. त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. म्हणून झाडू नेहमी पश्चिम किंवा दक्षिण दिशेलाच ठेवला पाहिजे. आणि झाडू आडवा आणि आडोशाला ठेवावे, म्हणजे कोणाचीही नजर तुमच्या झाडूवर पडणार नाही, तुमच्या लक्ष्मीवर पडणार नाही याची काळजी मात्र प्रत्येकाने घेतली पाहिजे. तर मंडळी, घरात लक्ष्मी आकर्षित व्हावी, लक्ष्मी घरात टिकावी, आपल्या घरात बरकत द्यावी आणि आपल्या घरात स्थिर राहावी म्हणून आपण झाडू संबंधी काही उपाय करणार आहोत. तर मंडळी, झाडूला कधीही घाण होऊ देऊ नका. त्याचबरोबर ओली जागा असलेल्या जागी झाडू कधीही मारू नका. यामुळे झाडू ओला होतो आणि त्याला कचरा चिकटला जातो. अशा झाडूला पाहून माता लक्ष्मी नाराज होतात आणि आपलं घर सोडून निघून जातात. म्हणूनच वेळोवेळी झाडू स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे आणि त्याला थोडेसे अत्तर लावावे. अत्तर लावल्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि अत्तर माता लक्ष्मीला प्रियसुद्धा आहे. म्हणून अत्तर लावून झाडू ठेवावे आणि तोच झाडू आपल्या घरात मारावा. यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते. त्याचबरोबर झाडूला शुक्रवारच्या दिवशी स्वच्छ धुवून एक कवडी पिवळ्या दोऱ्याने बांधून झाडूमध्ये लपवून ठेवावी. असं केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरात बरकत देते. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.